आमच्या बरोबर. रिपेअरिंग करून. तर मला अरे दारू म्हणजे एवढं केल्यानंतर मी काही अभिनयाचं तांत्रिक शिक्षण घेतलेलं नाहीये. पण आपल्याकडे अभिनय करताना आपण एक नेहमी ऑब्झर्व्ह करतो बघा, की लहान मुलांच्या अभिनय स्पर्धांमध्ये किंवा मोठ्यांच्याही ऑडिशन्समध्ये अजूनही बरेच जण एक तर दारुडा नाहीतर म्हातारा, कारण ना त्यांना काहीतरी ड्रास्टिक करून दाखवायची इच्छा असते. आमच्या बरोबर. रिपेअरिंग करून. तर मला अरे दारू म्हणजे एवढं केल्यानंतर मला असं कुणी छेडली तार असं झालं माझं. कुणी कुठलं कॅरेक्टर पकडणं ज्याला आपण म्हणतो, की मी एकदा ना त्या घुसलोच कॅरेक्टरमध्ये. तर मला असं वाटतं, की फार काही वेगळं नसतं. आपण आयुष्यामध्ये अशी कॅरेक्टर्स पाहिलेली असतात. ॲज अ ॲक्टर मला असं वाटतं तुमच्यामध्ये तो एक तिसरा डोळा असावा लागतो, ज्यानं ते ऑब्झर्वेशन तुमचं जास्त, एक ती लखं पकडण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये जास्त असावं लागतं आणि ती इतक्या सहज, की मी जसा फिजिकली दिसतोय, त्यामध्ये थोडंसं त्याचं थिंकिंग, त्याचं बॅगेज, हा पर्सोना आणण्याचा जर प्रयत्न केला आणि मग त्याला बॉडी लँग्वेज आणि शब्दांच्या उच्चारांची जोड दिली, तर कदाचित तुम्ही त्या कॅरेक्टर मधले वाटायला लागता. आता ही तीनही कॅरेक्टर ही खूप आजच्या काळातली आपल्या मित्रांसारखी, आपल्या मैत्रिणींसारखीच आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करणं, जास्तीत जास्त मी काय केस रंगवलेत किंवा एखादी कपडे वेगळ्या प्रकारचे घातलेत, म्हणून त्याची एक लकब मला आणता येते. पण त्यातलं इमोशनल बॅगेज जर मी समजून घेतलं, की तुमची पार्टनर तिचा अचानक पूर्वीचा प्रियकर तिच्या आयुष्यात परत येतो आणि आता जी द्विधा मनस्थिती तिची होतीये ते बघून तुमचे तर म्हणजे होश उडालेले आहेत. पूर्ण. इमॅजिन केलं स्वतःला त्या सिच्युएशन मध्ये, तर मला असं वाटतं की त्या कॅरेक्टरची व्हल्नरेबिलिटी, दुसऱ्या कॅरेक्टरच्या इन्सिक्युरिटीज, या गोष्टी तुम्हाला जेव्हा कळतात ना, त्या सोप्या होतात. तर जसं मृण्मयीने बरोबर सांगितलं, की आमच्या या केसमध्ये ऑलरेडी लिखाण करतानाच परांडकरने आणि मयुरेशने ते इतक्या सुंदर पद्धतीने केलं होतं त्या संवादांमधूनच, की त्यावर आम्हाला फक्त थोडंसं काम करून ते प्रत्यक्षात आणण्याचा एक छोटासा टास्क करणं गरजेचं होतं. जो आम्ही तिघांनी उत्तम प्रयत्न केला असं मला वाटतं आणि बाकी वेब सिरीज बघून तुम्ही त्याच्यावर बोलालच.